नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा साऱ्यांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा. खरं तर त्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचा. पुस्तकाचं नाव आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज. मूळ लेखक पीटर वर्हलेबन. या पुस्तकाचा मराठी भाषेमध्ये अनुवाद केला आहे श्री गुरुदास नूलकर यांनी. मूळ पुस्तक जेवढं सुरेख भाषेत लिहिलं गेलं आहे ना, तेवढंच त्याचं मराठी भाषांतर वाचण्याजोगं आहे. मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक. या पुस्तकाचे मूळ लेखक पीटर वर्हलेबन यांनी जवळजवळ 20 वर्ष जर्मनीच्या वन खात्यामध्ये नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या परिसर शास्त्राच्या संकल्पना कृतीमध्ये आणायला सुरुवात केली. आता ते जर्मनीतच एका रानव्याचे पर्यावरणपूरक संवर्धन करीत आहेत. या वनाचे पुरातन जंगल परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. वनस्पती या विषयावर त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. या पुस्तकाच्या विषयात प्रवेश करताना श्री प्रदीप कृष्ण यांचं मंतव्य आपल्याला वाचायला मिळतं. ते लिहितात, तुम्हाला जर कोणी सांगितलं की झाडांना भावना असतात, त्यांना यातनाही होतात, तर तुम्ही काय म्हणाल? आपल्या प्रजातीच्या सदस्यांबरोबर ते संभाषणही साधतात. स्वतःच्या पाल्यांना ते आधार देतात. या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील का? हे ऐकून कदाचित तुम्ही मिश्किलपणे हसाल देखील आणि आपल्या गाडीची किल्ली काढण्यासाठी खिसे साचपडू लागाल. जर पुढे जाऊन त्याने तुम्हाला असं सांगितलं की झाडांना स्मरणशक्ती असते, त्यांना ऐकू येतं आणि त्यांची स्वतःची एक भाषाही असते, तर काय म्हणाल? ते मित्रमंडळींचा गोतावळा जमा करतात, त्यांना रंग दिसतात. आता मात्र तुम्ही म्हणाल, हे पहा, मला माफ करा, मला आता खरंच जायला हवं. हो ना? पण नाही, तुम्ही असे निघून गेला तर खूप साऱ्या गमतींना मुकाल. एका वनसंरक्षकाने लिहिलेलं हे पुस्तक तुमच्या हातात आहे. झाडांच्या जगातल्या अशा कोमलतेने आणि सूक्ष्म दृष्टीने टिपलेल्या विलक्षण घडामोडी वाचून तुम्ही थक्क होणार आहात. आपण जेव्हा दृष्टी, स्पर्श आणि श्रवण या संवेदी क्षमतांचा विचार करतो, तेव्हा त्यांचा आपल्याकडून किंवा जनावरांकडून कसा वापर होतो तेवढा आणि तसाच वापर आपल्याला माहिती असतो. पण आपण जेव्हा त्याचा विचार सूक्ष्म पातळीवर म्हणजे मज्जातंतू किंवा अणुरेणूंच्या पातळीवर करतो, तेव्हा मात्र आपला दृष्टिकोन बदलतो. जेव्हा एखादा कीटक झाडाचे पान कुरतडू लागतो, तेव्हा त्या पानाच्या पेशी एक प्रकारचा विद्युत संदेश झाडाच्या इतर भागांपर्यंत पोहोचवतात. ही एक संदेश प्रणाली आहे, ज्याच्यामुळे झाडांची सुरक्षा यंत्रणा कार्यरत होते. ही संदेश वहनाची प्रक्रिया मानव किंवा जनावरांच्या शरीरात मज्जातंतूंद्वारे होणाऱ्या प्रक्रियेसारखी आहे. ही संदेश प्रणाली फक्त त्या दुखऱ्या झाडापुरतीच मर्यादित नसते, तर त्या झाडाकडून रसायनांच्या द्वारे एक विशिष्ट गंध हवेमध्ये सोडला जातो. यामुळे शेजार पाजारच्या झाडांना धोक्याची सूचना मिळते व त्यांना आपापली सुरक्षा यंत्रणा सज्ज करता येते. हे भाषेसारखंच नाही का? अगदी भाषा नव्हे, पण संभाषण या शब्दाच्या व्याख्येमध्ये हे मात्र चपखल बसतं. आपल्या कथनाचा समारोप करताना ते लिहितात, जोपर्यंत आपण झाडांना त्यांच्या स्वतःच्या जमातीमध्ये राहू देऊ, वाढू देऊ, जगू देतोय, तोपर्यंत आपण त्यांच्यापासून लाकूड मिळवू शकतो. म्हणजेच आपण झाडांच्या सामाजिक गरजा देखील ओळखल्या पाहिजेत. जंगलांसाठी अबाधित असलेल्या वातावरणात त्यांना वाढू देणं, आपल्या जवळचं ज्ञान आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येणं, या त्यांच्या सामाजिक गरजा आहेत. कमीत कमी काही झाडांना तरी सन्मानपूर्वक म्हातारं होण्याचं आणि नैसर्गिक मरण येण्याचं भाग्य मिळायला हवं. मित्रहो, या विषय प्रवेशावरून तुम्हाला एकंदरीत या पुस्तकाच्या विषयाचा अंदाज आला असावा. झाडांना मानवी चेहरा असतो, त्यांना बोलता येतं आणि कधी कधी चालताही. या गोष्टी आपण फक्त दंतकथेतून वाचत असतो. पीटर वर्हलेबनचं वास्तव्य अशाच एका जंगलामध्ये आहे, याची मला खात्री आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून त्यांची झाडांशी इतकी सलगी झालेली आहे की त्याच्या लिखाणातून आपल्याला एका आश्चर्यकारक जगाची ओळख होते. हे पुस्तक वाचून तुमच्यासाठी ही जंगलं म्हणजे एक विस्मयकारक दुनिया होईल, असं म्हणत टिम फ्लॅनरी या पुस्तकाविषयी आत्मीयतेने व्यक्त होतात. या पुस्तकामध्ये लेखकाने मांडलेलं हृदयस्पर्शी मनोगत तर खरंच वाचण्याजोगं आहे.
मूळ इंग्रजी पुस्तकातूनही आणि अगदी अनुवादित मराठी पुस्तकातूनही. गुरुदास नूलकर सर, ज्यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला, त्यांनी आपले विचार मांडले. त्यातील एका परिच्छेदामध्ये ते लिहितात, द हिडन लाईफ ऑफ ट्रीज हे पुस्तक जेव्हा माझ्या वाचनात आलं तेव्हा हे जगभरात इतकं लोकप्रिय का झालं हे काही पानं वाचूनच लक्षात आलं. संशोधनावर आधारित आणि रंजक गोष्टीने नटलेल्या या पुस्तकातून वाचकाला वनस्पतींच्या अज्ञात जगाची ओळख होते. सामान्य नागरिकांमध्ये जंगलाबद्दल कुतूहल असतं, पण त्यातील वन्यजीव हा विषय अधिक रोचक असतो. बहुतांश पर्यटकांना वनस्पतींकडे पाहण्याची किंवा त्यांचे निरीक्षण करण्याची फारशी उत्सुकता नसते. जंगल सफारीत मार्गदर्शन करणारे गाईड ते देखील वनस्पतींबद्दल फारशी माहिती पुरवत नाहीत. त्यामुळे या परोपकारी सजीवांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. पीटर वर्हलेबनच्या पुस्तकाने ती उणीव भरून काढली आहे. उत्क्रांतीच्या महानाट्यातून पृथ्वी तलावर फक्त वनस्पतींना आपले खाद्य बनविण्याची क्षमता मिळाली आहे. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती स्वतःच्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त अन्न तयार करीत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात ते पानं, फुलं आणि फळं उत्पादन करतात, ते फक्त स्वतःसाठी नव्हे. या अतिरिक्त उत्पादनावर संपूर्ण सजीव सृष्टी उभी राहते. पण या वनस्पतींचे मित्र कोण? त्यांना अन्न उत्पादनात कोणाची मदत होते? वनस्पतींच्या अन्न निर्मितीत जमिनीखाली दडलेल्या सूक्ष्मजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पीटर वर्हलेबन आपल्याला पुराव्यानिशी दाखवून देतात. वृक्षवल्लींच्या जीवनात त्यांचे योगदान लेखक या पुस्तकातून लीलया मांडतात. बुरशी आणि सूक्ष्मजीव आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे ते दुर्लक्षित असतात, पण त्यांना क्षुल्लक मानणे हे किती चुकीचे आहे याची जाणीव वाचकाला होते आणि निसर्गाच्या थक्क करणाऱ्या कार्यपद्धतीची प्रचिती देखील येते. मित्रहो, नूलकर सरांनी तर या पुस्तकाचा गाभा उलगडला आहे आपल्या मनोगतामध्ये. त्यांचं मनोगत नक्की वाचा. 36 प्रकरणांमध्ये हे पुस्तक लेखकाने विभागलं आहे. मैत्रजीवांचे, झाडांची भाषा, समाज सुरक्षा, स्नेह, झाडांची लॉटरी इत्यादी इत्यादी असे कितीतरी सुंदरसे विचारणीय लेख लेखकाने या पुस्तकामध्ये अंतर्भूत केले आहेत. मैत्रजीवांचे या लेखामध्ये पुरातन झाडाचं खोड जपण्यासाठी झाडांनी दाखवलेलं औदार्य पाहून लेखकाला आश्चर्य वाटलं आणि त्याने झाडांच्या सामाजिक जीवनावर विचाराला कशी सुरुवात केली याचं फार सुंदर विवेचन केलं गेलं आहे. लेखक जेव्हा पोकळी असलेले विचित्र आकाराचे दगड हातात उचलून पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो दगड नसून बीच वृक्षाचं साल होतं, तेही चक्क हिरव्या रंगाचं. अर्थात क्लोरोफिल त्यात होतं. तर सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वी पाडल्या गेलेल्या या झाडाचं साल अजूनही जिवंत कसं? या प्रश्नाने अवाक झालेल्या लेखकाने सरळ सरळ वनपरिसंस्थेत असणाऱ्या गुपितांवर प्रकाश टाकला आहे. पाईन, बर्च, फर, स्प्रूस, चेस्टनट, विलो, बर्चवॉक, ओक, ॲकॉर्न, बर्डजेरी, ॲस्पेन, एल्डर, फर, बीच, चेस्टनट, ॲश अशा कितीतरी वृक्षमित्रांच्या साथीने हे पुस्तक उलगडत जातं. झाडांचा आपसात होणारा संवाद भाषेतून न होता गंधांच्या वापरातून त्यांचं संभाषण कसं होतं या विषयावर पुस्तकाचा दुसरा लेख आधारलेला आहे. लेखक लिहितो, डिक्शनरीप्रमाणे भाषेची व्याख्या करायची झाल्यास एकमेकांशी संवाद साधताना आपण जे साधन वापरतो ते म्हणजे भाषा. या दृष्टिकोनातून विचार केला तर पृथ्वीच्या सजीव सृष्टीत फक्त मानव जातीतच भाषेचा वापर होतो असं म्हणावं लागेल, कारण या संकल्पनेची व्याप्ती मानव केंद्रित आहे. पण जंगलातून झाडांचं एकमेकांशी संभाषण चालत असेल का हे जाणून घेणं रोचक ठरणार नाही का? पण ते एकमेकांशी संवाद तरी कसा करत असतील बरं? झाडं काही आवाज तर काढत नाहीत. वाऱ्याने एकमेकांना घासून फांद्यांची करकर आणि पानांची सळसळ मात्र ऐकू येते. पण त्यात झाडाला काही श्रेय नाही. असं लक्षात आलंय की झाडं एका निराळ्याच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात. त्यासाठी ते गंधाचा वापर करतात. गंधाच्या वापरातून संभाषण हे कसं शक्य आहे? अहो, ही गोष्ट काही आपल्याला अगदीच अनोळखी नाही. नाहीतर आपण अत्तर आणि सुगंधाचा वापर कशाला केला असता? आणि अत्तर वापरलं नाही तरीही आपला गंध कळत नकळत दुसऱ्यांना बरंच काही सांगून जातोच की. काही लोकांना वास येतच नाही, तरीही आपण दुसऱ्याच्या गंधाकडे आपोआप आकर्षित होत असतो.
आपल्या घामातील फेरोमोन्स या रसायनामुळे प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट गंध असतो आणि हे फेरोमोन्स आपल्या जोडीदाराच्या निवडीत आपल्याला निर्णायक मदत करतात. थोडक्यात आपल्या वंशवाढीसाठी कुणाला निवडावे हे ठरविण्यात फेरोमोन्सची महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे गंधाची गुप्त भाषा मानवालाही कळते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. किती छान पद्धतीने व्यक्त होतो ना हा लेखक. मित्रहो, वनस्पतींच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीचे फार सुंदरचे उदाहरण लेखकाने यामध्ये सांगितले आहे. तो लिहितो, 4 दशकांपूर्वी आफ्रिकन सॅव्हानामध्ये शास्त्रज्ञांना एक शोध लागला. काही जिराफ अम्ब्रेला थॉर्न अकेशिया अर्थात बाबळीचं झाड तर त्याची पालवी खात होते. ते साहजिकच त्या झाडांना पसंत नव्हतं. काही क्षणातच त्या झाडांनी आपल्या पानांमध्ये विषारी द्रव्य सोडायला सुरुवात केली. आपण इथे नकोसे आहोत असा संदेश त्या जिराफांना मिळाला आणि ते दूर निघून गेले. पण ते शेजारच्या झाडाकडे वळले का? तर नाही. सुमारे 100 यार्ड दूर जाऊन त्यांनी परत आपली खादडी सुरू केली. याचं कारण ना फार आश्चर्यकारक आहे. ज्या झाडांवर जिराफांचा फराळ चालू होता त्या झाडांनी हवेमध्ये इथिलीन नावाचा एक गॅस सोडला. यामुळे आजूबाजूच्या झाडांना काहीतरी संकट असल्याचा संदेश मिळाला. मग तेही आपल्या पानांमधून विषारी रसायन सोडायला लागले. जिराफही हुशार होते. ते सॅव्हानाच्या अशा भागात गेले की जिथे संदेश पोहोचला नसेल किंवा वाऱ्याच्या उलट्या दिशेला ते चालू लागले. इतरांना खबर पोहोचवणारा वायू वाऱ्याबरोबर वाहत जातो आणि उलट्या दिशेच्या झाडांना जिराफ येत असल्याची सूचना अद्याप मिळालेली नसते. मित्रो, समाज सुरक्षा या लेखामध्ये झाडांचं या जंगल परिसंस्थेचं सामूहिक सहजीवन हा विषय लेखकाने मांडला आहे. यानंतरच्या स्नेह या लेखामध्ये झाडांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेवर बोलताना लेखक फार मनापासून व्यक्त होतो. तो लिहितो की झाडं आपलं जीवन संथपणे जगत असतात हे त्यांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेकडे पाहूनही जाणवतं. त्यांच्यामध्ये प्रजननाचे नियोजन सुमारे 1 वर्ष आधी सुरू होतं. पण सर्वच झाडं आपला प्रणय वसंत ऋतूमध्ये सुरू करत नाहीत. हे कोणत्या ऋतूत होणार हे त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असतं. सूचीपर्णी वृक्ष दरवर्षी एकदा तरी बीजोत्पादन करतात. पण पानझडी वृक्षांचं तसं नसतं. येत्या वसंतात फुलायचं का एखादा वर्ष धीर धरायचा यावर पानझडी जंगलात एकमत झालेलं असतं. एकाच वेळी फुलणं जंगलातील वृक्षांना पसंत नसतं, कारण अशा परिस्थितीत योग्य प्रकारे जनुकीय देवाणघेवाण होऊ शकते. या बाबतीत पानझडी आणि सूचीपर्णी वृक्षांमध्ये साम्य आहे. पण पानझडी वृक्षांना आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो, ती म्हणजे रानडुक्कर आणि हरणांसारखे पालाभक्षक. या लेखामधलं हे विवेचन वाचताना लेखक झाडांची परागीकरणामध्ये असणारी त्यांची वैचारिक भूमिका आपल्याला समजवत जातो. जनुकीय वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी ज्या युक्त्या नैसर्गिक व्यवस्थेने केल्या जातात ना, त्याचं छानसं वर्णन या लेखामध्ये आपल्याला वाचता येतं. झाडांची लॉटरी, जरा दमानं, जंगलाचा शिष्टाचार हे लेख तर अप्रतिम. जंगलामध्ये एक अलिखित असा शिष्टाचार असतो. यामध्ये झाडांचा पेहराव आणि वागणुकीच्या नियमसूची असतात. या नियमांप्रमाणे सगळ्या झाडांना आपला पोशाख आणि सर्वमान्य वागणूक ठेवावी लागते. एक प्रगल्भ चांगली वर्तणूक असणारा पानझडी वृक्ष असा दिसतो. त्याचा बुंधा सरळसोट आकाशाकडे झेपलेला असतो आणि त्याच्या लाकडी तंतूंची मांडणी नियमित व शिस्तबद्ध असते. मूळ सर्व दिशेला सारखीच पसरलेली असतात आणि झाडाखालीच जमिनीत गेलेली असतात. तरुणपणी झाडांच्या फांद्या बुंध्यापासून आडव्या पसरलेल्या आणि अखोड असतात. त्या फांद्या आज वठून गेलेल्या असतात. त्या जागेवर लाकूड आणि साल धरलेलं असतं आणि त्यामुळेच आता प्रौढ झाडाचा बुंधा उंच आणि नितळ दिसू लागतो. झाडाच्या वरच्या भागात नजर टाकली तर त्याची प्रमाणबद्ध वाढ झालेली छत्री दिसते. वरच्या भागातल्या फांद्या आकाशाच्या दिशेने वाढत असतात. असं वाटतं की झाड आभाळाकडे साकडं मागत आहे. अशा प्रकारे प्रमाणबद्ध वाढ झालेल्या झाडांना दीर्घायू लाभू शकतं. लेखक असा व्यक्त होता होता विचार करतो की या साऱ्या शिष्टाचारामागे काय प्रयोजन असेल बरं? झाडाला सौंदर्याची जाण असेल का? पण नक्की अशा प्रकारच्या आदर्श वाढींमुळे झाडांना स्थिरता मात्र मिळते.
झाडांची शाळा हा या पुढचा लेख. झाडांना लागणारे पाणी हा या लेखाचा मूळ गाभा आहे. लेखाची सुरुवातच या गाभ्यापासून होते. पाण्याच्या कमतरतेमुळे झाडांना काय आणि किती सहन करावं लागतं याचा जणू हा आलेख आहे. लेखक म्हणतो, निसर्ग हा अतिशय कठोर शिक्षक असल्यामुळे या शाळांमधून अजूनही शारीरिक शिक्षेची पद्धत सुरू आहे. एखाद्या झाडाने सांगितलेलं काम केलं नाही तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागते. कुठे लाकूड मोडतं तर कुठे झाडाचा कॅम्बियम नावाचा सर्वात संवेदनशील जीवनदायी भाग फाटतो. हा कॅम्बियम थर खोडाच्या खाली लागूनच असतो. पण जखम भरणे इतकाच धडा झाडाला मिळत नाही, तर यामुळे ते पाण्याचा वापर काटकसरीने करायला सुरुवात करतं. जमिनीत भरपूर आर्द्रता असली तरीही हे झाड यापुढे पाण्याची उधळपट्टी करणार नाही, कारण पुढे पाणी मिळेल की नाही काही सांगता येत नाही. मित्रो, मानवाची स्पंदनं आणि या वृक्षवल्लरींच्या स्पंदनांमध्ये लेखकाला प्रचंड साम्य जाणवतं. कितीतरी गोष्टी सारख्याच तो प्रत्येक स्तरावर तुलना करतोय. यानंतरचा लेख आहे एकीमध्ये शक्ती. हा खरं तर लेख आणि तोही लिहिला गेलाय वनस्पतींसाठी, पण हे तर आपल्या मानवजातीचं ब्रीदवाक्य नाही का? सरकणाऱ्या पाण्याचं गुपित हा यानंतरचा लेख. अतिशय सुंदर लेख, अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. या लेखामध्ये लेखकाने कॅपिलरी ॲक्शन अर्थात केशाकर्षण, ट्रान्सपिरेशन अर्थात बाष्पोत्सर्जन, ऑस्मोसिस अर्थात द्रव्याभिसरण अशा पाणी वाहतूक प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केलेली आहे. अतिशय सुंदरसा लेख आहे, मुळातून वाचण्याजोगा. रमणीय वार्धक्य हा लेख तर मुळातच इतका सुंदर आहे की खरं तर झाडांचं आयुष्य त्याचा बुंधा मोडतो आणि झाडांचं आयुष्य संपतं, या एवढ्या वाक्यामध्ये संपतं. पण त्या वटलेल्या झाडापासूनही जंगलाला येणारी 100 वर्ष तरी सेवा मिळत राहणार असते. हा विषय लेखकाने फार तटस्थपणे मांडला आहे. हे विश्लेषण आपले डोळे उघडणारे आहे. मनुष्याचा जसा बालवस्था ते वार्धक्य असा जीवनक्रम आहे ना, तसाच वृक्षांचाही आहे. आणि त्याचं इतकं समृद्धपणे लेखन केलेलं पाहून आश्चर्य वाटत राहतं. प्रत्येक लेखाला स्वतंत्र असा वैचारिक अभ्यास आहे. प्रत्येक लेखाचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. बलाढ्य ओक का अजस्र भेदरट हा लेख मला फार वेगळा जाणवला. यामध्ये लेखक लिहितो, मी ज्या जंगलाची व्यवस्था सांभाळतो त्यातून हिंडताना मला काही धोक्यात सापडलेले ओक वृक्ष दिसतात. काही वेळा ते खूप त्रासात असतात. त्यांच्या पायाकडच्या भागात शोषण करणाऱ्या पानाच्या तुऱ्यांची वाढ चालू झाली की ओक वृक्षाची मृत्यूशी झुंज चालू झाली असं समजावं. यातून ओक बिथरलेला, घाबरलेला असल्याचे दिसते. झाडांच्या बुंध्याला जमिनीच्या बाजूकडे पाने फुटायला लागतात. हे पानांचे झुपके बुंध्याला चहू बाजूंनी घेरून उगवतात, पण ती जास्त काळ टिकू शकत नाहीत. लवकरच गळून पडतात, कारण तिथपर्यंत सूर्यप्रकाश पोचत नाही. त्यांना फक्त लख्ख प्रकाशात प्रकाश संश्लेषण करता येतं. त्यामुळे या अंधारात वाढणाऱ्या पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही आणि लवकरच ती गळून जातात. एखादं सशक्त झाड अशा प्रकारची बुंध्याशी वाढ करण्यात आपली शक्ती वाया घालवत नाही. आपली उंची वाढवण्यात त्याला अधिक रस असतो. झाडाला शांतता मिळाली की त्याची उंची वाढत जाते. पण मध्य युरोपीय जंगलातून ओक वृक्षांना तशी शांतता नसते, कारण इथे बीच वृक्षाचे राज्य चालतं. स्वजातीयांबरोबर बीच अतिशय मनमिळावू असतात, पण ओक सारख्या इतर प्रजातींना ते छळून कमकुवत करतात. हा जो लेख आहे ना, बलाढ्य ओक का अजस्र भेदरट, हा लेख मला वेगळा याकरता जाणवला कारण हा काटकसरही शिकवतो, स्पर्धा करण्याचे फायदे तोटेही शिकवतो. सुंदरसा लेख आहे. खरं तर पुस्तकच अतिशय सुंदर, प्रेमात पाडण्याजोगं. तज्ज्ञ यांना झाड म्हणायचं का, काळोखाच्या क्षेत्रात वृक्षांकडून हवामान नियंत्रण असे कितीतरी सुंदरसे लेख या पुस्तकामध्ये वाचता येतील. अभ्यासपूर्ण आणि अगदी परिपूर्ण असं हे पुस्तक. प्रत्येक लेख वेगळं जग आहे. वनांवर, वनस्पतीवर निस्सीम प्रेम करणारा हा लेखक मला मनापासून भावला. अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनसंरक्षकाच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात.
वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळं नाही, हे पीटर व्हर्लेबन द हिडन लाईफ ऑफ ट्रीज या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषण द्रव्य त्यांना पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभतं. या उलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असतं. जंगलात राहणाऱ्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असतं. जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकामध्ये व्हर्लेबन यांचे जंगल आणि वनस्पतीवरचे प्रेम स्पष्ट दिसतं. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल हे निश्चित. या मलपृष्ठावरील ठळक शब्दांना माझं पूर्ण समर्थन आहे. अगदी सोन्यासारखं लाख मोलाचं हे पुस्तक, अभ्यासनाजोगं. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर हे पुस्तक जरूर वाचा आणि वनस्पतीचा आपसात होणाऱ्या संवादाला समजून घेण्यासाठी या जगावेगळ्या वनविश्वामध्ये पाऊल टाका. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा लेखासोबत किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासोबत. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.